The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents podcast Treasure Talks, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. छंद जोपासणारेच आयुष्याचा खरा आनंद घेत असतात. याचं उदाहरण म्हणजे आजचे आपले गेस्ट किशोर तिडकेजी. ते प्राचीन बाटल्यांचे संग्राहक आहेत. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक बाटली म्हणजे एक विशिष्ट काळ आणि परंपरा यांची कथा आहे. आज या एपिसोडमध्ये आकर्षक कलाकृतींमागील कथा जाणून घेऊया. चला तर मग पाहूया पारदर्शक आणि अपारदर्शक सुशोभनीय काचकाम. नमस्कार. पूजा प्रसून निर्मित व्हॉइस विस्टा वेंचर मध्ये मी प्रसाद देशपांडे आपलं स्वागत करत आहे. ट्रेझर टॉक्स या उपक्रमाच्या अंतर्गत आपण आतापर्यंत वेगवेगळ्या छंद, कलेक्टेबल्स, हॉबीज यांचा आपण माहिती घेत आहोत. आज आपण अशा वेगळ्या एका छंदाबद्दल माहिती घेणार आहोत की जी गोष्ट आपण अनेकांच्या प्रत्येकाच्या घरात असते, पण त्याचे आकार आणि मटेरियल हे वेगवेगळं असतं. मी आपल्याला वाईन बॉटल्स किंवा परफ्यूम बॉटल्स याच्या वेगवेगळ्या आकार आणि वेगवेगळ्या मटेरियल्स बद्दल आपण जाणून घेऊया. याचा छंद करता आहे नाशिकचे किशोर तिडके. हे आपण त्यांना आज निमंत्रित केलं आहे. किशोरजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपला जो छंद आहे तो अगदी जगावेगळा आहे. अनेकांकडे परफ्युम्स वापरले जातात, पण ते परफ्यूम संपल्यानंतर आपण त्या बाटल्या भंगारमध्ये टाकून देतो. पण तेच भंगार आज आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या मटेरियल्सचे बॉटल्स, वाईन बॉटल्स असतील तर वाईन बॉटल सुद्धा रिकामा झालेल्या बाटल्या पुन्हा रिसायकलिंग करता त्या भंगारमध्ये जातात. पण त्या आज आपण जगभरातून वेगवेगळ्या मटेरियल्सच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या, घटनेच्या आपण त्या संकलित करत आहात. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण हा छंद, बाटलीचा छंद का बरं तुम्ही सुरुवात केली? 35 वर्षापूर्वी मला बाजारगाडीत एक बाटली भेटली. तर त्या बाटलीमुळे मला छंद काहीतरी करावा असं इच्छा झाली. तेव्हापासून मी सुरुवात केली बॉटल्स. अच्छा, या बाटलीचं म्हणजे ही पहिली बाटली घेतली, पण ही का बरं आवडली किंवा छंद का बरं? असे तंबाखू ओढायचा पाईप आहे, पण ऍक्च्युली ती बॉटल आहे. ओके. या बाटलीचा उपयोग कसा होता? आफ्टर शेव्ह लोशनची बॉटल. आपल्याला शेप दिलेला आहे तंबाखू ओढायचा पाईप असा. आपल्याकडे आतापर्यंत आज आपण किती वर्ष झाली हा संग्रह करता? 35 वर्ष झाली संग्रह करतो. आणि वेगवेगळ्या म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे मटेरियलचे, कुठल्या कुठल्या प्रकारच्या आकाराच्या आपल्याकडे बाटल्या आहेत? माझ्याकडे तर सगळ्या म्हणजे काचीच्या आहे, लोखंडाच्या आहे, तांब्याच्या आहे, पितळाच्या आहे, त्याच्यानंतर अल्युमिनियमच्या आहे, संगमरवरी आहे, चांदीची आहे, सोन्याची आहे, त्याच्यानंतर हिऱ्याची आहे, सगळ्या बॉटल्स. ह्या बॉटल्स ज्या आहेत ह्या आपण कुठून म्हणजे मिळवतात? आपली जी नजर आहे किंवा सहजासहजी त्या मिळत नाही, मग त्या आपण कुठून मिळवतात? नाही, माझा तसा 90% भारत पाहून झालेला आहे आणि जास्तीत जास्त ते जिथे चोर बाजार असतो तिथे त्या जास्त भेटतात. म्हणजे ज्या भंगार बाजारामध्ये येतात त्या बाटल्या तुम्ही पुन्हा त्यांच्याकडून घेतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण अशा बॉटल्स कशा आहेत? म्हणजे तुमच्याकडे आकार कुठले कुठले आहेत? कुत्रा आहे, घोडा आहे, मांजर आहे, उंट आहे, अजिंठा वेरूळच्या मूर्त्या आहे, काही बॉटल्स मध्ये जहाज बनवलेले आहे, खूप असे वेगवेगळे. काही कंदील आहे, एक बॉटल मध्ये वाईन आणि प्लस लिकर आहे. आपण साधारण कधीपासून करता? 35 वर्षात. 35 वर्षापूर्वी आपण लहान होता, तर लहान असताना घरच्यांनी म्हणजे तेव्हा आई वडील असतील तर आई वडिलांनी आपल्याला सपोर्ट केला का? कारण वाईन बॉटल घेऊन यायच्या आणि घरात आणायच्या आणि त्या ठेवायच्या, तर त्याच्यासाठी सपोर्ट म्हणा किंवा त्यांचा सहभाग कसा होता? नाही, घरच्यांनी सपोर्ट केला तसं काही. आणि आतापर्यंत तुम्ही मग त्या बॉटल्स संग्रह करत आहात.
पण आता मग आपल्याला घरच्यांचा संघ सपोर्ट कसा मिळतो? कारण बॉटल्स म्हटलं की एक तर ती आपल्या डोळ्यासमोर होते की काचेची बॉटल्स असते, पण आपण आता जसं सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मटेरियलच्या असतात, पण त्याच्या आकारही लहान मोठे आहेत. तर किती छोटी आणि किती मोठी आपल्याकडे बॉटल्स आहेत आपल्याकडे? एक अर्धा ml ची बॉटल आहे एवढी. अर्धा ml म्हणजे साधारण अर्धा इंच 1 इंच नाही, इंच नाही, सेंटीमीटर एवढीच एकदम छोटीशी बॉटल. ओके. आणि म्हणजे आपलं टाचणी आहे ना, अच्छा. तेवढ्या आकाराची बॉटल आहे, बरं. छोटी त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यासाठी एक लाकडाचं हे पण बनवलंय आतमध्ये, स्टँड पण बनवलंय. आणि मोठ्यात मोठी आहे 25 लिटरची. तर साधारण ती किती मोठी आहे उंच? किती फुटामध्ये? ती जवळजवळ 2-2.5 फूट. 2.25 ते 2.5 फूट. 2.5 फूट म्हणजे अर्धा इंच 1 mm पासून तर साधारण 2-2.5 फुटापर्यंत आपल्या त्या बॉटल्स आहेत. मग यामध्ये आपण परफ्युम्सच्या बॉटल्स आणि वाईन बॉटल्स याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या बॉटल्स तुम्ही कलेक्ट करता का? किंवा बॉटल्सचा मीडिया काय काय असतो? फक्त वेगळी डिझाईन जर दिसली तर आम्ही जमा करतो. वेगळी डिझाईन मग ती कुठल्या पण मेटलची असते. मग आपण या बॉटल्सला फक्त बंगार बाजारामधूनच घेता? नाही, तसं माझा 90% भारत पाहून झालं. अच्छा. वेगवेगळ्या भारतामधील वेगवेगळ्या प्रदेशामधून जिथे आपल्याला ती दिसेल ती तुमची भारत फिरणं भ्रमंती करताना तुमची शोधक नजर फक्त बॉटल्स कुठे असेल त्यावर असते. अच्छा. आणि मग ह्या ज्या बॉटल्स ह्या तुम्ही मेंटेन कसं करता, ठेवता कशा? मी त्याच्यासाठी आता मोठं गार्डनचा प्लॅट घेतला आहे आणि तिथं बॉक्स मध्ये ठेवलेलं आहे पॅक करून. अच्छा. या पॅक करून तुम्ही डिस्प्ले नाही केलेला? काच आहे ना ती. काच. पण मग त्याची देखभाल म्हणा किंवा त्याची स्वच्छता एअरटाईट कंटेनर आहे. एअरटाईट कंटेनर. पण या बाटलीचा साधारण इतिहास काय सांगता येईल तुम्हाला की बाटली ही केव्हापासून आहे? ऍक्च्युली तसं कसं आहे, त्याच्यावर तारीख वगैरे नसतीच. आपण नेटवरच पाहू शकतो काही बॉटल किती जुनी. मग आतापर्यंत सर्वात जुनी बॉटल 200 वर्षाच्या पेक्षा जुनी. 200 वर्षापूर्वी म्हणजे इंग्रजांच्या आधीच्या काळामध्ये आहे आपल्याकडे. आणि आतापर्यंतच्या ज्या लेटेस्ट आहेत नाही, आताच्या जे लेटेस्ट आहे त्या मी जमाच नाही केले. बरं. ते आपल्याला टायमावर भरपूर भेटतो, फक्त अँटिकच जमा करतो. पण मग आतापर्यंत आपण ज्या बॉटल्स गोळा केल्या, पण एखादी प्रदर्शनामध्ये किंवा एखाद्या पिक्चर मध्ये अशी आपल्याला एखादी बॉटल्स पाहिली का की जी तुमच्या संग्रहात नाहीये पण तुम्हाला इच्छा आहे की ही आपल्या संग्रहामध्ये यायला पाहिजे? अशा बॉटल्स काय ड्रीम बॉटल म्हणता येईल, तर ती आहे का आणि कशी त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला जाणून घेता येईल? आता तसं नाही सांगता येणार, कारण काय खूप दिवस झाले त्याला बघून. पण मग आपण ह्या ज्या बॉटल्स संग्रह करतात किंवा शोधतात तर त्याचं काही विशेष हे ठेवता की मला अशा आकाराची आधी ठरवून ठेवता का की मला ही बॉटल पाहिजे? नाही, असं ठरवून नाही भेटत. जी आवडली जी आवडेल ती येतात. तर तुम्ही आता याच्यासाठी वेळ कसा काढता? तुम्ही नोकरी करतात, नोकरीमधून तुमचा बाकीचा व्यवसाय प्रपंच सोडून ते सगळं करूनच मी त्याच्यामध्ये वेळ कसा काढता? सुट्टी घ्यायला लागते. शुक्रवारी मुंबईला सगळ्यात जास्त बॉटल भेटतात. पण मग तुम्हाला याची माहिती कसे मिळते की मुंबईमध्ये बॉटल आहे? चोर बाजारात आहे ना, तर तिथे कॉन्टॅक्ट किंवा मला हे करून ठेवले तुम्ही, त्यांच्याकडे काही नवीन बॉटल्स आल्या? माझ्या प्रत्येक बंगारवाल्यांकडे माझं कार्ड आहे. अच्छा. म्हणजे जेणेकरून आपल्याला बॉटल शोधण्यापेक्षा भंगारवाल्यांनी बरोबर त्यांची कॉन्टॅक्ट करून ठेवला, जे समाजातून किंवा वातावरणातून आपल्याला भंगार मिळतात ते तुम्ही ते तुमच्याकडे संग्रहित करता. पण त्याच्यामध्ये हे भंगार असं म्हणता येणार नाही, कारण ह्या वस्तू या काचेची पुन्हा रिसायकलिंग होत असतात. तर ती रिसायकलिंग वाचते आणि त्याची जी सुंदरता आहे ती तुम्ही जपून ठेवताय आणि पुढच्या पिढीसाठी किंवा पुढच्या पिढीसाठीच म्हणताय, जनरेशनसाठी आपल्याला ती पाहायला मिळते की एक बॉटल जेव्हा ती तयार होते, निर्मित होते, तशीच परत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ती निर्मित होत नसते. त्यामुळे ती बॉटल एकदा झाली ती युनिक असते. ती युनिक बॉटल पुढच्या 25 वर्ष 50 वर्ष आपल्याला पाहते. तुम्ही साधारण 35 वर्षापासून करताय ना, अजूनही तुम्ही आता हा कधीपर्यंत संग्रह करू शकता? तर जोपर्यंत आहे. आता मुलगा तर नाही म्हणतोय. मी तर पुढचा प्रश्न त्याच्यासाठी देणार होतो की आता तुमचा जो संग्रह आहे हा फॅमिली
मध्ये असल्यामुळे हम्म. याचा ठेवायला खूप मोठी जागा आहे. हो. तर तुम्ही सांगितलं की मी फ्लॅट Flat. त्याचा सेपरेट ठेवलेला आहे आणि मग हे ठेवल्यानंतर त्याची देखभाल आलीच आहे. पण मग तुम्हाला पुढचा पिढी तुमचा मुलगा तुम्ही म्हणताय की बघणार की नाही बघणार, नाही, आता तर नाही. त्याला तुम्ही इंटरेस्ट मध्ये त्याच्यामध्ये नाही, चालू आहे, प्रयत्न निर्माण चालू आहे. आज सकाळी त्यांनीच काढल्या सगळ्या बॉटल्स. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी अशी बॉटल दाखवता येईल आम्हाला दर्शकांना काही की ज्याच्यावर थोडीशी आम्हाला माहिती पण सांगा की काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय. कंदिली ओके. हे उचललं का म्युझिक लागतं, बर. ठेवलं का बंद होऊन जातं. अच्छा ही जवळजवळ 200 वर्षाच्या वर जुनी. अच्छा. आणि ते तुम्ही म्युझिक त्याचा आकार बघून घ्या, असं पूर्ण आकार अशी बॉटलच नाही कुठे. मग ती उघडायची कशी. नाही, उघडत नाही, त्याला मेकॅनिझम आहे. बर. पण मग फक्त उचलल्यावरच ती उचलल्यावर music चालू वाजते. होते, म्युझिक वाजतं, ठेवल्यावर बंद होतं. मग ती सेलवर आहे का. नाही, मेकॅनिझम. Yes. कारण ही बॉटल जी समजा 150 वर्ष 200 वर्ष पूर्वीची असेल तर त्याच्यामध्ये सेलही नाही, अत्याधुनिक काही तंत्रज्ञान नाही, मेकॅनिझम. पण त्या मेकॅनिझमच्या द्वारे ती फक्त उचलल्यानंतर Music म्युझिक चालू होतं आणि ठेवल्यानंतर ठेवल्यानंतर ते बंद. बंद होतं. अजून कुठली. त्याला अशी चावी द्यायची. अच्छा, घड्याळासारखी चावी पण आहे. म्हणजे घड्याळाचा कन्सेप्ट थोडक्यामध्ये ती असू शकते की घड्याळाला जसे टोन पडायचे टोन पडायचे. तसं याच्यामध्ये म्युझिकचं सिस्टम केलेली. ही बहुतेक मग विदेशी असू हा, शकते. विदेशी. अजून कुठली दाखवता येईल आपल्याला? ही एक बॉटल आहे. हे कॉफी लेड लिकर. ओके. म्हणजे काय आहे. हे आयरिश आहे. बरं. याच्यात 2 बॉटल्स आहे. अच्छा, Joint. एका बॉटल मध्ये हा, 2 joint. बॉटल आहे मध्ये. हा, वरती एक बूच आहे, ते उघडलं आतमध्ये 2 बूच आहे. बरं. जेव्हा वाईन घ्यायची तेव्हा कॉफीच्या याच्यावर बोट ठेवायचं, वाईन घ्यायची. अच्छा. नंतर कॉफी घ्यायच्या टायमाला वाईनच्या याच्यावर बोट ठेवायचं, कॉफी घ्यायची. ती कॉफी लेअरच करायची होती, तशीच ती आयरिश. ओके. आयरिश कॉफी. पण मध्ये आता ज्याच्यामध्ये जे लिक्विड आहे, किंवा आहे. कॉफी आणि हा. हे दिसतंय हे तेव्हापासून म्हणजे ओरिजिनल आहे. ओरिजिनल. अच्छा. मग साधारण किती जुनी असेल ही. ही माझ्याकडे जवळजवळ 28 वर्ष झाले. बापरे. म्हणजे 28 वर्षापासून ती वाईन जी तशीच असेल आहे. लिकर आणि कॉफी ती आहे तशी. आहे. अच्छा. अजून. ही एक जपानची विणलेली बॉटल आहे. अरे वा. अशी बॉटल मटेरियल काय आहे त्याचं म्हणजे. नाही, दोरी आपली, अच्छा, दोरीची नाही. पण ती विणलेली जपानी. जपानी विणली आणि आतमध्ये मग काचेची बॉटल काचेची. आहे. अजूनपर्यंत अशी बॉटल पाहिली नाही. म्हणजे ह्या शेपची शेप हे तर जाऊ द्या शेप. पण आपल्याला या बॉटल्स कलेक्शन करताना काही अडचणी आल्या का किंवा कधी काही असा प्रसंग झालाय किंवा तो आठवणीतला आहे. मग एखादा चांगला प्रसंग असू शकतो किंवा एखादा वाईटही प्रसंग असू शकतो की अडचणी पण येऊ शकतात आणि आनंदाचा क्षण पण असू शकतो त्याच्यामध्ये. जेव्हा खिसा गरम असेल तेव्हाच तिकडे जाता येत असे. ते तर आहे. हा. कारण या गोष्टींना जरी किंमत हा. नसली तरी आपल्याला देताना तिला खूप मोठी किंमत मोजावी लागत. एकदा मुंबईला आम्ही एक बॉटल घेण्यासाठी पूर्ण दिवस तिथे घातला. बर. ती बॉटल तो बोलला 6,000 रुपये. बर. इंग्लंडच्या राणीचा वाढदिवस होता, त्याच्या प्रित्यर्थ ती स्पेशल 2.5 लिटरची बॉटल काढली होती, झोला अशी. अच्छा. तर ते 6,000 रुपये तो बोलत होता. आता एवढे 6,000 रुपये तेव्हा तर खूप झाले ना. बरोबर. मग आम्ही दिवसभर तिथंच थांबलो मुंबईत, त्याच एरियात. आणि संध्याकाळी निघताना नेमका त्याचा मुलगा होता. अच्छा. त्याच्या मुलाला म्हटलं, अरे अब्बा ने वो बॉटल देने को बोला, कितने को बोले 100 रुपये. लेके जाओ बोले. लगेच 100 दिले आणि आम्ही तिथून लगेच टॅक्सी गेली, विटीला गेलो निघलो. त्या अशा गमती जमती असतात की जी बाटलीची किंमत तरी खूप कमी असेल पण त्यांना अँटिक म्हणून आणि एक संग्राहक म्हणून तिची किंमत खूप वाढवली जाते. आणि त्यामुळे ते अशा वेळेस मग तुम्ही कसं हे करतात. समजा एखादी बॉटल समजा 6,000 तुम्ही सांगितली तर मग ती त्याची बार्गेनिंग करूनच घ्या. बार्गेनिंग करून द्यायला. मग असं झालंय का कधी की बार्गेनिंग करताना नाहीच आपला सौदा झालेला आहे नाही पण मी तुम्हाला ती घ्यायचीच होती तर मग तुम्ही नाराजीने का होईना पण पैसे द्यावे. नाही नाही नाही, अशा टायमाला खूप पैसे मागतात ना ते. बरोबर. मग अशा टायमाला तिच्यावर पाणी सोडायला लागतं.
नंतर बघू असं. अच्छा. पण मग ती तुमची रुखूर मनामध्ये रोखरूप राहते. मनात राहते. पण याच्यामधून असं अजूनपर्यंत झालेलं नाही बा. अच्छा. हा. तर सगळ्या bottle यामध्ये घेतल्या तुम्हाला म्हणजे काय वाटतं किंवा कसा आनंद कसा घेतला? आनंद म्हणजे लोकांनी जर पाहिलं आपलं ते बॉटलच ते कलेक्शन, तर त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा वाटतं का अरे या बॉटल अशा कशा काय राहू शकता, अशा वेगवेगळ्या याच्या डिझाईनच्या अशा तशा, आम्ही तर आतापर्यंत कधी पाहिल्या नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आपला आनंद. मग यासाठी तुम्ही तुमचा जो संग्रह आहे हा लोकांपर्यंत आणण्यासाठी काही प्रदर्शनामध्ये कधी हे केलं आहे, एक्झिबिट केलं आहे? हो, प्रदर्शन लावलं होतं आता याला रुंटा हायस्कूलला. त्याच्यानंतर पहिले माझ्या घरी लावलं होतं जवळजवळ 13-14 वर्षापूर्वी. मग तो प्रदर्शनाच्या मार्फत हो. तुम्ही लोकांपर्यंत या जो अमूल्य खजिना आहे की जो आतापर्यंत लोकांना पाहायला नसेल मिळाला किंवा एकाच छताखाली किंवा एकाच माणसाकडे एवढ्या बाटल्या पाहायला मिळू शकतात, ते एक वेगळं कुतूहल असतं. तर दर्शक जे असतात किंवा जे पाहायला येतात त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? त्यांचं तर काय वा 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 वाच राहते त्यांच्या इथं. कधी बघायलाच नाही भेटणार ना अशा. बरोबर. असं. आणि 2 वर्षापूर्वी माझ्या घरी 1 जानेवारीला जागतिक संग्रह दिन जागतिक होता. संग्रह दिन असतो. तर तेव्हा माझ्या घरी जवळजवळ 7 दिवस कंटिन्यू प्रोग्राम चालू होता. 7 दिवस मीडिया चालू होता. अरे वा. मग याच्या त्याच्यासाठी मीडियाच्या आम्हाला- माध्यमातूनही तुम्ही लोकांपर्यंत त्या पोहोचवताय. मग आता यापुढे किती तुम्ही असं टार्गेट ठरवलंय का की माझ्याकडे एवढ्या बातम्या असायला पाहिजे किंवा आतून ही बातमी माझ्याकडे यायची बाकी की मी बघितली चित्रामध्ये, पिक्चर मध्ये किंवा पुस्तकामध्ये, मॅगझिन्स मध्ये बघितली आणि ही बातमी मला शोधायची, तर अशा वेळेस तुम्हाला कुठली ड्रीम बाटली की जी तुम्हाला पाहिजे किंवा पुढे याचं काय करायचं आहे? नाही, आता भरपूर बंदच केलंय की. आता बंद केलं. आता लोक आणून देतात स्वतःहून. अच्छा. भरपूर लोक आणून देतात स्वतःहून. मग तुम्ही याचा संग्रह केलाय, पण मग आपल्याला लोकांसाठी जसं तुम्ही म्हणले की वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा एक्झिबिशन करता, तसं तुम्ही घरामध्ये असं डिस्प्ले करून ठेवायचं? नाही, घरी कोणी पण आलं ना घरी तर त्यांना तर आपण दाखवतोच बॉटल्स. आई तर म्हणते का तू त्या गार्डन मध्ये पूर्ण बॉटल्सच हे कर, पण ते शक्य नाही ना एवढं. कारण काय, नाजूक 1 वस्तू mm पासून तर 25 लिटर पर्यंत 2.5 फुटापर्यंत बॉटल्स आहे. मग एवढं ते करायला शक्य नाही. आणि काच आहे, लोक धरता अशी, अरे किती मस्त बॉटल आहे, अरे नीट धर, ती तुटली तर माझा जीव जाईल. मला माहिती ती कुठून आणली, कुठून. बरोबर आहे. पाहणाऱ्यांना किंवा ज्यांना माहिती नाही तेव्हा त्यांना त्याचं हे नाही, त्याची महत्त्व महत्व नसतं. पण आज आपण जेव्हा त्या 25-25 वर्ष जेव्हा त्या सांभाळून ठेवतो, तर अगदी तुम्ही त्या त्यांच्या म्हणजे मुलासारख्या सांभाळून ठेवल्या आणि तिला थोडा जरी धक्का लागला तर ते अजिबात तुम्हाला कोणालाच चालणार नाही. माझ्याकडे एक 25 लिटरची एकच बॉटल होती. ती मी बाथरूम मध्ये धुवत होतो, तर धुता ती पडली. एवढी मोठी बॉटल होती, ती पडली, फुटली ती. मी 3 तास बाथरूम मधून बाहेर नव्हता. मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की असं कधी झालंय का की मेंटेन करत असताना आणि मग बाहेर सगळे रडत होते, काय झालं काय झालं काय झालं. तर माझ्या तोंडून शब्दच नाही, कारण का ती एकच बॉटल होती माझ्याकडे. बरोबर. आता भेटले, त्याच्यानंतर 2 भेटले आता सेम. त्याच्यात आता एका बॉटल मध्ये क्रिकेटचं मैदान बनवायचंय आणि एका बॉटल मध्ये फिश टँक बनवायचंय. बॉटल मध्ये बॉटलच्या आतमध्ये क्रिकेटचं मैदान म्हणजे कसं? मोठी बॉटल आहे ना ती. अच्छा. त्याचं तोंड एवढं मोठं आहे. तोंड मोठे आणि बेस मोठा आहे. बेस पण मोठा आहे, एवढा मोठा. मग आतमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये क्रिकेटचं गार्डन पीच पूर्ण बनवायचं. तर ते तुमच्या डोक्यामध्ये आहे तसं बनव की बाहेरून बनवायचं? नाही, मी बनवणार. तुम्ही स्वतःच बनवणार. तयारी चालू आहे त्याची. छोटे छोटे माणसं पण आणले. म्हणजे एक बाटलीचा संग्रह करता करता त्याच्यामध्ये अजून आपण अजून वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीनी वेगळी वस्तू पण त्याला आकर्षक बनवू शकतो. एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही हा जो संग्रह करताय तो आपल्या पिढीमध्ये संग्रह खूप करत होते, पण आता नवीन पिढी जी आहे ती संग्रह किंवा हॉबी कलेक्शन हे कमी होत चालले किंवा दुर्मिळ होत चाललंय. तुम्ही नवीन मुलांना ते कसं सांगाल किंवा यांनी काय फायदा होतोय किंवा तुम्ही मुलांना कसं मोटिवेट करणार? नाही, तुम्ही म्हणजे आता नवीन पिढी कशी फास्ट झालेली, ते सगळे मोबाईलच्या नादी लागतात. तर मोबाईलच्या नादी न लागता
तुम्ही असं काहीतरी स्वतः एक छंद जोपासा. बरोबर. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला मी तुम्हाला आनंद देता येईल आणि तुमचं पण मोबाईलवरनं ध्यान थोडंसं कमी होईल. बरोबर. तर या संग्रहामधून किंवा या छंदामधून आपल्याला हे पाहायला मिळतं की आज जर 200 वर्ष 150 वर्ष पूर्वीची जी बाटली आहे ती पुन्हा निर्मित होणार नाहीये आणि ती निर्मित नाही झाली तर ती पाहायलाही मिळणार नाही. पण किशोरजींनी या ज्या बॉटल्स ज्या संग्रहित केल्या याचा इतिहास आपल्याला सांगतो की 150-200 वर्षापूर्वी कशी बॉटल होती किंवा तेव्हा काय तंत्रज्ञान होतं किंवा तेव्हा कुठल्या प्रकारच्या कॉफीज किंवा कुठल्या प्रकारचे वाईन्स असतील यात आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या पुढच्या पिढीला एक आनंद देणारा तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर अभ्यास आणि संशोधन पण त्याच्यावर होऊ शकतं. आणि मी त्यांनी असं सांगितलं की नवीन मुलांना नवीन पिढीला जर का आपल्याला आनंदी ठेवायचा असेल तर कुठला ना कुठला त्यांनी छंद हा जोपासला पाहिजे जेणेकरून आज आपल्याला या छंदाबरोबर आपल्याला आनंद तर मिळतोच मिळतो पण आपला प्राचीन वारसा किंवा प्राचीन गोष्टी या संग्रहित आणि जतन केल्या जातात. आपण आमच्या ट्रेझर टॉक्स मध्ये आल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण दर्शको आपण मित्रांनो की आपण यापुढे असे वेगवेगळे छंद असणारे व्यक्तींना भेटणार आहोत त्यांच्या छंदाच्या प्रवासाबद्दल माहिती घेणार आहोत. माणसामध्ये वेगवेगळे छंद कसे असू शकतात आणि काय काय कलेक्शन जगामध्ये करू शकतात लोक याबद्दलची आपण माहिती घेत राहू. तोपर्यंत धन्यवाद. आमचा ट्रेझर टॉक हा कार्यक्रम आपण आवर्जून पाहत राहा आणि आपल्या मित्रांनाही पाहायला सांगा. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.